आपला संकल्प उद्देश एकच आहे, कमी खर्चात जास्त उत्पादन. त्यानुसार आपण हा भेंडीचा प्लॉट आपण आज सांगलवाडी या गावामध्ये सुभाष ईश्वर पवार यांच्या भेंडीच्या प्लॉटमध्ये आलेला आहे. हा प्लॉट पूर्णपणे ऑर्बिट क्रॉप मायक्रोन्यूट्रिएंट कन्सल्टिंग अंडर आहे. ही व्हरायटी आहे नामधारी 77. तर आपण ह्याला पहिल्यापासून बियाणापासून आता थोडे जे चालू आहेत तिथंपर्यंत पूर्णपणे कन्सल्टिंग ही आपण केलेली आहे. आणि ह्या कन्सल्टिंगद्वारे ह्यामध्ये आपण काय केले, कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. कारण ह्या 2-3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये जर भेंडीचा दर बघितला, हा मला वाटते 25-30च्या वर काय रेट गेलेले नाहीत. 20-20 रेट कमी असल्यामुळं आम्ही पहिल्यापासून एकच उद्देश ठेवला. आणि शेतकऱ्यांचंही म्हणणं तसंच होतं की साहेब खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पन्न मात्र आपल्याला चांगलं निघलं पाहिजे. त्यानुसार आपण इथं भेंडीला जी कन्सल्टिंग केली, जी ट्रीटमेंट केली, त्यानुसार मला वाटते आता हा प्लॉट मला वाटते फेब्रुवारीची लागण आहे. आणि आज जवळपास मला वाटते मार्चच्या एंडला हा प्लॉट चालू झाला. आणि आज आपण गेले 3 महिने ते 3.5 महिने हा प्लॉटचा तोडा चालू आहे. आणि प्रतिदिन मला वाटते 100च्या आतमध्ये हे क्षेत्र जर बघितलं तुम्ही तर हे क्षेत्र फक्त 25 गुंठ आहे. आणि 25 गुंठ क्षेत्रामध्ये रोजचा तोडा हा 100 किलो आम्ही इथं काढत आहे. आणि अजूनसुद्धा जर तुम्ही प्लॉट बघितला आणि तिची कळी बघितली किंवा तिची चाल बघितली तर अजून कमीत कमी 2 महिने प्लॉट हा 100% चालेल असा आम्हाला विश्वास आहे. तुम्हाला काय वाटतं? होय गॅरंटी. हे आपण हे मला वाटते तुम्ही आता गेले 2-3 वर्ष झालं आपल्या अंडर भेंडीचं प्लॉट घेताय. ह्या वर्षी तर आपण ज्यावेळी प्लॉट केला आणि त्यानंतर जे माल चालू झाला आपला त्यावेळी रेटचा जरा प्रॉब्लेम होता आणि टेम्परेचर पण जास्त होतं. म्हणून आपण काय केलं, एकदम कमी खर्चात जास्त उत्पादन काढण्यासाठी आपण प्रयत्न केला. मला वाटते आज जवळजवळ ह्या प्लॉट टोकनपासून आज ह्या प्लॉटला जवळजवळ 5 महिने होत आलेले आहेत. या 5 महिन्यामध्ये आपण खरोखर एक 7 फवारण्या केलेल्या आहेत. 7 फवारणीच्या वर आपण इथं स्प्रे केले नाही. म्हणजे कमी फवारण्या पण पद्धतशीर आणि योग्यच फवारण्या केल्या. रासायनिक खताचं पण प्रमाण कमी ठेवलं. म्हणजे खर्च अतिशय कमी करून इथं आपण आता चांगलं उत्पादन घेत आहोत. तर आता आपण इथं जे ऑर्बिटचे सर्व प्रोडक्ट आणि TDRचे सर्व प्रोडक्ट इथं आपण वापरलेले आहेत. आणि ते म्हणजेच रिलीफ, वजीर, सुपरफास्ट, सुप्रीम सल्फ, ऑल आउट, मला वाटते मेगा फ्लावर, आम्ही ॲक्टिव्ह प्लस, हे सगळे प्रोडक्ट जवळजवळ ऑर्बिटचे आणि चिलिटेट सगळे न्यूट्रिशन आम्ही इथं वापरलेले आहेत. आणि त्याचे रिझल्ट तुम्ही बघू शकताय. जवळजवळ आता प्लॉट 3.5 महिने चालू आहे. अजूनही त्याची चाल जवळजवळ 2 महिने चालेल अशा पद्धतीने त्या प्लॉट अजून तिथं उभा आहे. तुम्ही जर मालाची क्वालिटी बघितला भेंडीची तर अतिशय चांगली क्वालिटी इथं मालाची आहे. तुम्ही भेंडी बघू शकताय, अतिशय चांगल्या क्वालिटीचा माल इथं निघत आहे. आणि मला वाटते एका झाडाला आता खालनं फुटवे जवळजवळ 4-5 फुटवे आहेत. आणि एका झाडाला जवळजवळ 27 ते 28 भेंडी आतापर्यंत तुटलेली आहे. कमीत कमी एका झाडाला 40 भेंडी तुटेल असा आम्हाला विश्वास आहे. आणि अजूनही जोपर्यंत प्लॉट चालू आहे तोपर्यंत रोजचा 100 किलो माल निघेल असा आम्हाला विश्वास इथं आहे. आणि जे आपण इथं जी ट्रीटमेंट घेतली, जी तुम्ही आमची कन्सल्टिंग घेतली, आमचे जे प्रोडक्ट वापरले त्याबद्दल 1-2 शब्द सांगा. तुम्हाला कसं वाटलं, कसा तुम्हाला रिझल्ट दिसतोय? कारण तुम्ही गेले मला वाटते 3 वर्ष झालं माझ्या अंडर तुम्ही भेंडी करताय. तुम्ही उसाचे प्लॉट पण आपल्या अंडर करताय. तुम्ही जे आपली कन्सल्टिंग किंवा आपले जे प्रोडक्ट आहे त्याबद्दल काय बोलाल? सल्ला तुमचा चांगलाच आहे. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही येऊन बघताय ही बी महत्त्वाचं आहे काय. आणि जे कुठले घटक लागतात ही देणं बी म्हणजे एकदम भारीच नाही. जे गरजेचं आहे तेच ते दुसरं काहीच बाकीचं नाही. मला वाटतं आपले फक्त आणि फक्त 7 स्प्रे आतापर्यंत झालेले आहेत. म्हणजे अतिशय कमी स्प्रे होऊन सुद्धा आज आपण जर भेंडी बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीची एक नंबर भेंडी आहे. आणि असे मागचे पण प्लॉट आपले चांगले होते. जवळजवळ आपण मला वाटतं 6 महिन्यापर्यंत आपण एक भेंडीचे प्लॉट 6 महिने काढले. मागला प्लॉट 6 महिने काढले. 6-7 महिने आपण एक भेंडीचे प्लॉट चालवलेले आहेत आणि चांगलं उत्पादन घेतलेलं आहे. ह्यावेळी आपण जरा बाजारभाव आणि असणारं टेम्परेचर त्यामुळे थोडंसं खर्च कमी केला. पण खर्च कमी करून सुद्धा जे आपण वापरलं त्यातून तुम्हाला अतिशय चांगलं उत्पादन मिळतंय आणि मिळत राहणार.
आणि खरोखर तुम्हाला ह्या प्रोडक्टबद्दल कसे त्याचे रिझल्ट वाटले फक्त 1-2 शब्दात सांगा. 1 नंबर रिझल्ट आहे. जे हे प्रोडक्ट तुम्ही वापरले त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? होय होय होय. मग आपण आता बघू शकतोय जर प्लॉट तुम्ही जर बघितला तर अतिशय चांगल्या आणि जोमदार पद्धतीने चालू आहे. आता आपण बघू शकताय आता हे जे भेंडीचं झाड आहे ह्याला आता जर खाली तुम्ही तळात बघितला तर जवळजवळ एका झाडाला जवळजवळ 5 ते 6 फुटवे झालेले आहेत आणि प्रत्येक फुटव्याला माल नवीन माल लागतोय. खालूनही माल आहे. अजून खाली कुठेही पानगळ वगैरे काय झालेली नाही, नाही. नाही. भुरीचा जरा प्रॉब्लेम आहे परंतु एवढीही पानगळ आपल्यात झालेली नाही. नाही, नाही. आता जर तुम्ही इथं मोजला काय तर मला वाटतं एका झाडाला आपण जी भेंडी तोडलेली आहे तर मोजूया. 1 2 3 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि ही 30 म्हणजे आत्ता 30 भेंड्या जवळजवळ तुटतायत म्हणजे तुटलेल्या आहेत आत्तापर्यंत एका ढापीला. आणि ह्या झाडाला जवळजवळ मला वाटते 1 2 3 4 5 फुटवे हे 5 फुटवा म्हणजे एका झाडाला जवळजवळ आता 30 भेंडी तुटलेली आहे. अजून वर तुम्ही जर बघितला तर व्यवस्थित पद्धतीने शेंडाला चालू आहे. शेंडा चालू आहे. शेंड्याला माल आहे. कमीत कमी हे 40 ते 45 भेंडी तुटू शकेल याचा आम्हाला विश्वास आहे. हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे गाव माझे गाव माझे गाव माझे गाव माझे गर्दराई सावल्यानी कवडशांच्या रांगोळ्यांनी पावसाच्या पागोळ्यांनी